विदर्भ, अंदाज तोच, वृत्त नव्हे। देवळी येथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार बाहेर पडले। माजी खासदार रामदास तडस, शेतकरी नेते किरण ठाकरे यांनी केले मतदान। वर्धाच्या देवळी नगर परिषदेत मतदानाचा टक्का वाढताना दिसतो आहे। आतापर्यंत 6.32% मतदान झाले। मतदार घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावतोय। येथे माजी खासदार रामदास तडस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते किरण ठाकरे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। 1 महिन्यापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहे। प्रत्येक वार्डात जाऊन विकासाचा अजेंडा ते जनतेसमोर देत आहे की गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेला विकास, कार्यकर्त्याचं मनोबल, कार्यकर्त्याचं संघटन याच्यावरच आमचावाला विजय हा निश्चित आहे। अध्यक्षपदासाठी शोभा तडस उभे आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे, आणि 20 वार्डातून 10 प्रभागातून 20 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून येईल मला पूर्ण विश्वास आहे। सर्वांनी आज देवळी नगर परिषदच्या या निवडणुकीत मतदानाला समोर जावं की आपलं एक मत गावाच्या विकासासाठी देणं आहे। आणि मी नागरिकाला विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी मतदान करून या विकासाला चालना द्यावी। काय म्हणता? मला असं वाटते 70च्या वर मतदान जाईल, 75 पर्यंत जाईल, कारण आखरी संघटन ज्याचं मजबूत आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढत आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षाचे उमेदवार शोभा तडस आणि 10 प्रभागातून 20 उमेदवार आमचे प्रचंड बहुमताने निवडून येईल। मी सगळ्या मतदारांना एकच आवाहन करेल की हा लोकशाहीचा उत्सव आहे। आपण प्रत्येकाने आपल्या प्रत्येक मतदार नागरिकांच्या गावाच्या भवितव्यासाठी, विकासासाठी आपण प्रत्येकाने मोठ्या ताकदीने बाहेर पडून आपण मतदान केलं पाहिजे, हे मी देवळीकर जनतेला आवाहन करतो। आणि त्यासोबतच मला आशा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीची निवडणूक यावर्षी झाली, ज्या नागरिकांच्या विकासाच्या भवितव्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली, याबद्दल मी आश्वासक आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणाने विजय हा देवळी जनशक्ती आघाडीचाच होणार आहे। काय निश्चितपणाने युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यामध्ये एक उत्स्फूर्त पद्धतीने युवा मतदार मतदान करणार आहे। पहिल्यांदा एक तरुण नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्यांना मिळाल्यामुळे सगळेजण मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या ठिकाणी मतदान करणार आहे।